राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त उमेदवार केवळ पाटील मंडळाच्या माध्यमातून या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उमेदवारी करणार आहेत. निवडणूक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी पनवेल महापालिके या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने पाहता इथे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्यांचा फार मोठा प्रभाव आहे पूर्ण विधानसभा मतदारसंघावरती आहे. या ठिकाणी महेश बालदी साहेब पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत, ते देखील या ठिकाणी प्रमुख आहेत. रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी प्रमुख प्रभारी आहेत आणि या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय आपले दादा प्रशांतजी ठाकूर साहेब हे देखील या ठिकाणी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. तर हे तिन्ही जे नेते मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीची यांच्यासोबत आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. आम्ही त्यांना आमची बाजू सांगत असताना खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या ज्या हक्काच्या जागा या ठिकाणी आहेत, जो आमचा हक्काचा 10% वाटा सत्तेत मिळायला पाहिजे, उमेदवारीसाठी पण आम्हाला तो वाटा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी गळ घातलेली आहे. कारण लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचा आमचा नैसर्गिक मित्र पक्ष असल्या कारणाने आम्ही प्रामाणिकपणे इमानद्वारे त्यांचं कुठलीही अपेक्षा न बाळगता त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलेलं आहे आणि करत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये आरपीआयला देखील आपला हक्काचा वाटा मिळावा या अनुषंगाने मग ते महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, या ठिकाणी आमच्या हक्काच्या ज्या जागा आहेत त्या आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळायला पाहिजेत. त्या दृष्टीकोनातून आम्ही या ठिकाणी आदरणीय या तिन्ही नेत्यांना आमच्या जी बाजू मांडलेली आहे त्या 10% वाटा म्हणजे आम्हाला 10% उमेदवारी या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. कारण या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंबईवरून या ठिकाणी स्थायिक झालेले आमचे असंख्य कार्यकर्ते जे आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते, साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत आणि ते या खांदा कॉलनी, या कामोठे परिसरामध्ये, खारघर परिसरामध्ये, तळोजामध्ये, विचुंब्यामध्ये, पनवेल शहरामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व कार्यकर्ते राहायला आलेले आहेत आणि ते या महापालिकेमध्ये मतदार देखील झालेले आहेत. आमची वाढती या ठिकाणची जी ताकद आहे पक्षाची ती पाहता आमचा जो 10% वाटा आहे तो आम्हाला मिळावा ही मागणी आम्ही आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब प्रभारी पनवेल महापालिका निवडणूक आणि आमदार महेश बालदी साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्यासमोर मांडलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आमचा नैसर्गिक मित्र पक्ष असल्या कारणाने आम्ही पहिलं प्राधान्य त्यांना देऊन आरपीआयलाच आम्ही या ठिकाणी जागा कशा पद्धतीने सोडता येतील यासाठी आम्ही सकारात्मक आहोत आणि त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि आमच्या मागणीवर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या मागणीचा आम्ही गांभीर्याने विचार करू. आमच्या वरिष्ठांशी म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला या आज उद्याकडे ते निर्णय देणार आहेत की ते आम्हाला किती या ठिकाणी जागा सोडत आहेत. आम्ही 10% जो वाटा मागितलेला आहे तो त्यांनी फुलफिल करावा असं आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे. त्यांचा आज किंवा उद्या आम्हाला मेसेज आल्यानंतर पुढील निर्णय जो काय आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांशी चर्चा करून, आमचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब यांच्याशी देखील चर्चा करून, मी जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड या निवडणुकीचा मी या ठिकाणी प्रमुख प्रभारी आहे. त्यामुळे आम्ही आदरणीय साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठले प्रभाग आम्हाला सुटत आहेत, कुठल्या प्रभागामध्ये आम्हाला ते प्राधान्य देत आहेत त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पुढील निर्णय घेणार आहोत. परंतु भारतीय जनता पार्टीच्या या तिन्ही नेत्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आरपीआय आमचा नैसर्गिक मित्र पक्ष असल्यामुळे आम्ही आरपीआयला नक्कीच या ठिकाणी संधी देणार आहोत आणि ते देतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे माझ्या सर्व आरपीआयच्या कार्यकर्त्यांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना, या पनवेल महापालिका क्षेत्रातल्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करेन की सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ज्या वेळेस या आपल्या जागा फायनल होतील त्यानंतर निवडणुकीच्या प्रचार यंत्रामध्ये सहभागी होऊन जी इथे आपली भाजपसोबत होणार आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त या ठिकाणचे पनवेल महापालिकेचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
कारण आपण जास्तीत जास्त या ठिकाणी निवडून लोकप्रतिनिधी आणले तर तीच खऱ्या अर्थाने आपण साहेबांना एक भेट दिल्यासारखी होईल आणि आपले हक्काचे उमेदवार निवडून आल्यानंतर या महापालिकेमध्ये गेल्यानंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न जे आहेत ते सगळे मार्गी लागतील. मला विश्वास आहे की जास्तीत जास्त सीट्स आपल्याला मिळतील आणि आपण ही निवडणूक या ठिकाणी लढू आणि नक्कीच जिंकू. जय भीम.